आदरणीय अजितदादाचं आज ऐकून शॉक बसलं. एक असं विचारवंत नेता आणि पुढचं पाहणारा, महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारा नेता आज आपल्यामध्ये राहिला नाही. याच्या सर्व महाराष्ट्रकरांना त्याचं दुःख आहे. आणि हे कसं होऊ शकतं, ईश्वरने कसं असं केलं, त्याचंही आम्हाला दुःख आहे. ते शिरपूरलाही 2-3दा आले. एकदम चांगलं विचाराची गोष्ट करतात आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन बी करत होते. आणि अशा नेत्याने आपल्यामधून जाणं ही महाराष्ट्रासाठी फार मोठ्या दुःखाची गोष्ट आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो असं मी शिरपूरकरांकडून प्रार्थना करतो.